नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे चुलीवरती आंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवून केली आहे. चूल चांगल्या प्रकारे पेटवले आणि आई तिकडे घराला पूर्ण कचरा काढून घेते. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, तर आजच्या व्हिडिओचा सब्जेक्ट तोच असेल. आहे कोंबड्यांसाठी अलर्ट, म्हणजे आजूबाजूला मंगूस दुसरे कोणी प्राणी आले असतील तर त्यांना पळवण्यासाठी हा आमचा काम चलाऊ जुगाड चला. तो आता अजून त्याची रेग्युलर एवढी सगळी पानांना चुरा करून आज कोंबड्यांना घालायचं आहे. घरगुती मिरच्या, घरच्या मिरच्या. नेहमीप्रमाणे केळीच्या पानांचा चुरा करून बारीक करून कोंबड्यांना घालण्याचा सकाळचा नेहमीचा माझ्या भावाचा प्रोग्राम चालू आहे. इकडे भावाने तोंडलीसाठी मांडव बनवला आहे आणि आज मलाही माझ्या तोंडलीसाठी मांडव किंवा शिऱ्या लावणार आहे मी. इकडे आता आईने देवपूजेची तयारी चालू केली आहे. ती नेहमीप्रमाणे देवपूजा करायच्या आधी देवाची सगळी भांडी व्यवस्थित घासून पुसून घेत आहे. आईने इथे आता सुगडांचा खण भरायला सुरुवात केली आहे. त्यात काजूचा मोहर, आंब्याचा मोहर, ऊस, आता गाजराचे तुकडे, तोंडलीचे तुकडे, ती सर्व काय त्यात टाकणार आहे. मग मी काय काय टाकलंय त्यात? ऊस, हे बोरं, काजूचा हे मोहर, आंब्याचा मोहर आणि घेवडी, म्हणजे पालेभाज्या. हा, गाजर लिहिलंस का? ओके. आणि ह्याचे हरभरा आली. ताट कोरं नाही ठेवायचं ना, असं सांग, नाहीतर म्हणून त्याला सूत लावते. सूत म्हणजे समजतात माणसं. आईने आता सुगडाचे खण व्यवस्थित फुलांनी सजवले आणि त्याला सूतही लावलंय. असं म्हणतात की ताट खाली ठेवू नये म्हणून. आता व्यवस्थित त्याला सूतही लावलंय. आईने आता देवपूजेला सुरुवात केली आहे. तिने ते सुगडीचे ताटही इथे घेतलं आहे समोर आणि ते आता आमच्या देवाऱ्याला फुलांनी सजवते आहे.
आईची देवासमोरची आता पूजा झाली आहे आणि ती आता तुळशीकडे गेली आहे. आईने घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ही फुलं ठेवून पूजा केली आहे आणि आता ती तुळशी वृंदावनाकडे गेली आहे. इथे आमच्या आजोबांची आजी आणि आजोबांची समाधी आहे आणि आईची आता तुळशीची पूजा चालू आहे. सूर्यनारायणाला फूल दिले. मित्रांनो, अशा प्रकारे आईने आज मकर संक्रांतीची पूजा केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रत्येक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.